बातमी नागपुरातून आहे। नागपुरात महापौर आणि उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज भरता येणार आहेत। काँग्रेसचे महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार आहेत। स्नेहल ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं समजतंय। भाजपच्या महापौर उमेदवाराचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे। नीता ठाकरे यांचं नाव चर्चेत असून धक्कातंत्राची शक्यताही वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, महापौर आणि उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। सोबतच नागपुरात सुद्धा काय घडतंय? का उमेदवारी अर्जांवरती अजून सुद्धा ठोस असं नाव समोर येत नाहीये? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आज जे आहे महापौर पदासाठी नामांकन प्रक्रिया जी आहे ते नागपुरात जे आहे सिव्हिल लाईन परिसरात होणार आहे। आणि भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी काँग्रेस अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेस कडनं जे आहे ते उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। उमेदवार म्हणून जे आहे ते स्नेहल ठाकरे यांचा अर्ज भरणार आहे। तर भाजपकडे 102 उमेदवारचं स्पष्ट बहुमत असलं तरी 34 नगरसेवक जे काँग्रेसकडे आहेत तरी ते महापौर पदासाठी जे आहे ते अर्ज भरतात। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर मतासाठी जे आहे ते अटळ आहे। आणि भाजप महापौर पदाचे जे नाव आहे अद्यापही गुलदस्त्यात आहे। नीता ठाकरेचे नाव जरी चर्चेत असले तरी भाजप नेहमी जे आहे धक्कातंत्र वापरू शकतो। स्थायी समितीच्या असेल किंवा अन्य जे नक्कीच तेजस, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।